आतापर्यंत 99% स्त्रियांना गर्भाशय काढावं लागलं का माहितीये? हार्मोन मध्ये झालेले प्रॉब्लेम्स आणि त्या गर्भाशयाला आलेल्या गाठी. आजपासून गर्भाशय काढायची गरज नाही, खुली मारली आता आम्ही. जगातल्या कुठल्याही डॉक्टरांनी जर तुम्हाला गर्भाशय काढायला सांगितलं असेल, त्याला आम्ही आजपासून चॅलेंज करणार. ही गोळी तुमच्या घरामध्ये आली, ओके? सकाळी 2 गोळ्या, संध्याकाळी 2 गोळ्या. गर्भाशयाचे कोणतेही गाठी येऊ द्या, गर्भाशयाला सूज येऊ द्या, एंडोमेट्रायटिस होऊ द्या, इतर पीसीओडी होऊ द्या, पीसीओएस होऊ द्या, अवेळी तुम्हाला मेनोपॉज येतं. मेनोपॉज मध्ये लेडीजला असंख्य प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याचबरोबर स्किनचे प्रॉब्लेम्स तयार होतात, त्याचबरोबर यूटीआयचे प्रॉब्लेम तयार होतात, त्याचबरोबर लेडीजला ड्रायनेस तयार होतो, व्हाईट डिस्चार्ज होतो, रेड डिस्चार्ज होतो, असंख्य प्रॉब्लेम्स येतात. त्याबरोबर इरेग्युलर पिरियड्स तयार होतात, बरोबर आहे की नाही? आज आली 4 महिने आलीच नाही, असे पण प्रॉब्लेम येतात. काळं जातं अंगावरनं पूर्ण, गाठी गाठी जातात अंगामधून पूर्ण. हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाऊन हे प्रोडक्ट तुम्हाला काम करणार. बघा तिथे मी लिहिले हेअर लॉस लिहिले, त्याच्याबरोबर त्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन रूट्स तयार करण्यासाठी. लोअर अब्डोमिनल पेन, आपण ओटीपोटात दुखणे म्हणतो बघा, पाळीच्या वेळेला ओटीपोटात दुखतं बऱ्याच लेडीजला, असह्य वेदना होतात. पण सासू काय म्हणेल म्हणून ती बिचारी तसंच गाढवासारखं काम ओढत राहते, बरोबर आहे की नाही? तर असे पण काही प्रॉब्लेम्स असतात. इन्फर्टिलिटी असते, ओव्हरवेट असतो हार्मोन इम्बॅलन्समुळे, इरेग्युलर पिरियड्स असतात, त्याबरोबर फटीग म्हणजे चिडचिडेपणा वगैरे. तुम्हाला बघा तुम्ही मेनोपॉज आणि पिरियडच्या वेळेला बऱ्याचशा लेडीजला चिडचिडेपणा तयार होतो, ओके? तिला कळत नाही माझं काय चाललेलं आहे ते. त्याबरोबर टेस्टोस्टेरॉनचे प्रॉब्लेम्स असतात. याच्यामध्ये बॉडी ऍक म्हणजे मसल पेन, पायाला क्रॅम्प येणे, पायाला पोटऱ्या येणे, पोटऱ्या दुखणे वगैरे होतं का नाही होतं? हे सगळं, ह्या सगळ्यांचं उत्तर ही एक गोळी आहे, ओके? तर हे तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 गोळ्या कंटिन्यू करा. खूप मोठा जर त्रास असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ पण घेऊ शकता. बेरी कॅप्सूल ही सुद्धा स्त्री पुरुषांसाठीच हे आहे की एक अन्न आहे. ह्याच्याकडे काय बघायचं आपल्याला? एक अन्न आहे. शरीरातल्या ज्या ज्या घटकांची कमतरता आहे ते आपल्याला पुरवणार आहे. पण स्त्रियांनी लेडीज कॅप्सूल घेत असताना लेडी कॅप्सूल बरोबर ही गोळी घ्यायला विसरायचं नाही. आणि पुरुषांनी पॉवर पॅक किंवा सेक्शुअल प्रोडक्ट किंवा अजून तत्सम काही औषधी घेत असाल त्यावेळेला ह्या प्रोडक्टचा वापर करायला विसरू नका. कारण असंख्य बेरी याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये याच्यामध्ये काय गोजी बेरी, दारू, रासबेरी, बनाबेरी, ब्लूबेरी, वाईन बेरी म्हणजे काय? काळे अंगूर, द्राक्ष, ओके? हा, हे शास्त्रानुसार नावलेली आहे, ओके? कॅन्डलबेरी म्हणजे क्राईनबेरी, त्याबरोबर ब्लॅकबेरी, याच्यावर ग्रीन टी, एल्डरबेरी, गन्ना म्हणजे ऊसाचा एक्स्ट्रॅक्ट आहे ह्याच्यामध्ये. अशा सगळ्या वनस्पतींचा अर्क याच्यामध्ये आहे. म्हणून हे प्रॉडक्ट तुम्हाला लाईफ टाईम प्रोटेक्ट करणारं आणि तुमच्या आयुष्यातल्या असंख्य आजारापासून मुक्ती देणारं असं एक प्रोडक्ट आहे. याचे असंख्य बेनिफिट आहेत. ऍक्च्युअली हे जे प्रोडक्ट आहे तुम्हाला जनरल हेल्थ, मी एका वाक्यात सांगून दिलं की कोणत्याही आजारापर्यंत जाऊन तुम्हाला आजारातून मुक्त करण्यासाठी हे प्रोडक्ट आहे.